घोड्याचे पाय गायकवाडचं करायचं काय? अरे गायकवाडचं करायचं काय? अरे संजय गायकवाड कोण रे? जरासं घोड्याने करायची. अरे गद्दार आमदारचं करायचं काय? अरे गद्दार आमदारचं करायचं काय? अरे गद्दार आमदार कोण रे? अरे गद्दार आमदार कोण रे? उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे छत्रपती संभाजी महाराज की शिवसेना अध्यक्ष आदित्यजी प्रेम नाही म्हणते गद्दार आमदारचं करायचं काय? करायचं काय? छत्रपतींचा आमदाराचं करायचं काय? देवा देवा मध्य फिरून अरे या गद्दार आमदारचं करायचं काय? अरे गद्दार आमदार कोण रे? अरे गद्दार आमदार कोण रे? अरे गद्दाराचं करायचं काय? अरे गद्दार आमदार कोण रे? गद्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या, विविध भाषा आत्मसात केल्या, तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे. तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा, एकनाथ शिंदेसाठी वापरा. जर असा युगपुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी एक टकमक टोक होतं रायगडावर. त्या टोकाचं रहस्य असं होतं की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून फेकून देत असे. तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे. हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युगपुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात. हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा ठरला तर अगदी टकमक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना ठेचायला मावळे पुरेसे असायचे. त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टापाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली घोड्याने. हा यामागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यांनी जनतेच्या भावना जाणून घेऊन माफी मागावी.